नमस्कार. मी डॉक्टर आशिष खटोड. मागील 5 वर्षापासून रॅपिड मेडिको लिगल सर्व्हिसेससोबत मेडिको लिगल कन्सल्टंट म्हणून काम करत आहे. काही महिन्याआधी आमचे एक क्लायंट आहे, त्यांच्याकडे दुसऱ्या जिल्ह्यातल्या एका खेडेगावामधून एक पेशंट आला होता. त्यांनी जे ती ट्रीटमेंट केली आणि ट्रीटमेंट केल्यानंतर त्याला पाहिजे तसा फरक न पडल्यामुळे व त्याची तब्येत सिरियस होत असल्यामुळे त्याला अजून दुसऱ्या मोठ्या शहरामध्ये ट्रीटमेंट करता रेफर केले. तिथे त्या पेशंटचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर त्या पेशंटने त्याचं गाव ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत येते त्या पोलीस स्टेशनमध्ये आमच्या त्या क्लायंट डॉक्टराविरोधात वैद्यकीय निष्काळजीपणाची तक्रार केली. तक्रार केल्यानंतर त्या पोलीस स्टेशनचा एक कॉन्स्टेबल आमच्या त्या क्लायंट डॉक्टरकडे आला आणि केस पेपरची मागणी करत होता. ते डॉक्टर आमचे क्लायंट असल्यामुळे त्यांनी आम्हाला कॉल केला. कॉल केल्यानंतर आम्ही त्यांना सजेशन दिलं की त्यांच्याकडून जे काही मागणीपत्र आहे ते तुम्ही घेऊन घ्या आणि त्यांना सांगा की मी माझ्या मेडिको लिगल एक्सपर्टशी कन्सल्ट करतो आणि तुम्हाला ते डॉक्युमेंट प्रोव्हाइड करतो. असं म्हणून तो कॉन्स्टेबल चालला गेला. त्यांनी त्या कॉन्स्टेबलचा आम्ही त्याला सुचवलं की त्यांचा एक मोबाईल नंबर घेऊन घ्या आणि त्यांना सांगा की जेव्हाही आमचे डॉक्युमेंट तयार होतील मी तुम्हाला कॉल करेल. त्यानंतर आम्ही त्यांना सजेस्ट केलं की सदर केसमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट देण्याची गरज नाही आहे. आम्ही त्याच्याऐवजी त्यांना दिलेल्या मागणीपत्राला असं उत्तर दिलं की सदर ही घटना जिथे घडली ते ठिकाण तुमच्या स्थानिक अधिकार क्षेत्रात येत नाही, म्हणजे लोकल ज्युरिस्डिक्शनमध्ये येत नाही. त्यामुळे सदर प्रकरणाचा तपास करण्याचा अधिकार आपणाला नाही आहे. त्याच्यामुळे सदर प्रकरण हे आपण ज्या पोलीस स्टेशनच्या स्थानिक हद्दीमध्ये येते त्या पोलीस स्टेशनकडे तपासाकरता पाठवणे अपेक्षित आहे. त्यामुळे सदर प्रकरणात आम्ही तुम्हाला कागदपत्रे पुरवू शकत नाही. हे आम्ही त्याला लिहून दिल्यानंतर त्यांनी पोलिसांनी ती गोष्ट नातेवाईकांना समजून सांगितली आणि नातेवाईकांच्या लक्षात आलं की आपल्या गावावरून त्या डॉक्टरच्या दुसऱ्या जिल्ह्याच्या ठिकाणी जिथे डॉक्टर राहतो तिथल्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन या केसचा फॉलोअप घेणे शक्य नाही आहे आणि यात आपल्याला सक्सेस मिळणार नाही. त्याच्यामुळे त्या नातेवाईकांनी सुद्धा त्या केसचा फॉलोअप घेणे बंद केला आणि त्या केसमध्ये पुढं कोणती प्रोसिडिंग झाली नाही. जर सपोज त्यावेळेस त्या डॉक्टरांना आम्ही हा सल्ला दिला नसता आणि ते कागदपत्र जर त्यांना दिल्या गेले असते आणि तर त्या डॉक्टरच्या विरोधात म्हणजे त्या पोलीस स्टेशनमध्ये की जिथल्या डॉक्टर जिथे राहतो, जिथे प्रॅक्टिस करतो त्या हॉस्पिटलपासून बऱ्यापैकी एक 70-80 किलोमीटर लांब होतं आणि खेडेगावात होतं आणि तिथं प्रोसिडिंग सुरू झाली असती आणि त्याला तिथे जायचं काम पडलं असतं. तर यावरून आपल्या लक्षात येईल की ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी राहतात यामुळे बऱ्याच वेळेस पुढे होणारी एखादी केस टाळता येऊ शकते, पुढे होणारा त्रास टाळता येऊ शकते. आणि अशावेळी जेव्हा अशी काही घटना घडते किंवा जेव्हा आपल्याला काम पडते तेव्हा आपल्याकडे कोणीतरी एक असा व्यक्ती असला पाहिजे की जो आपल्याला योग्य वेळी योग्य ते मार्गदर्शन करू शकेल. आणि रॅपिड मेडिको लिगल सर्व्हिसेस हे काम मागील 10 वर्षापासून चांगल्या पद्धतीने करत आहे.